हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आलं जी असणार आहे होंडाचं मॉडेल आहे, लेटेस्ट मॉडेल आहे, MX आहे. तुम्हाला ब्रँड पण सांगतो कोणतं आहे आता. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलं आहे. ही आहे होंडाची MX लेटेस्ट मॉडेल आहे. पण तुम्हाला टोटल 3 व्हेरियंट असणार आहे आणि कलर पण सांगेल तुम्हाला कोणते असणार आहे म्हणजे तुम्हाला. आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगणार आहे, स्पीकर काय असणार आहे, त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला आज रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो गाडीच्या पर्यंत फ्रंटपासून. फ्रंटमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट गाडीचं थोडंसं सेमच दिसणार आहे. फक्त तो ब्रॉडनेसपर्यंत आहे व्हाईट तुमची थोडीशी वाढलेली असते यामध्ये. आधीच्या MS आणि आता ते MS तुम्हाला थोडंसं डिफरन्स असणार आहे. हेडलाईट तुम्हाला दाखवून देतो. गाडीची हेडलाईट तुम्हाला अशी असणार आहे. इकडे यायला तुम्हाला लोबीमध्ये दिलेलं असेल 4 लेवलमध्ये आणि इकडे तुम्हाला हे 3 जे दिले असणार आहे LED हे तुमच्या येत नाही हाय बीम इकडे साईडला. आणि इकडे साईडला तुम्हाला दिलेलं असणार हे DRL LED ते पण या ठिकाणी. टर्न इंडिकेटर लाईट पण तिथं तुम्हाला दिलेलं असणार आहे. आणि खाली तुम्हाला दिलेलं असणार फॉग लाईट पण तुम्हाला दिले असणार आहे LED आणि हा पण तो शेप येतो तुम्हाला हा दिलेला. इथला हा तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असणार आहे. हा पार्ट आहे ही जी क्लॅडिंग आहे तुम्हाला ती पण सेमच दिली असेल. एक्सेसरीचा पार्ट आहे हा पण इकडे साईडला सेमच. तुम्ही पुढची ही ग्रिल बघू शकतात. ग्रिल पण तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिलेली असणार आहे. सेंटरला तुम्हाला होंडाचं तुम्हाला लोगो दिलेला असणार आहे. MXची ब्रँडिंग दिली असणार आहे इकडे साईडला. खाली पण तुम्हाला फायबरमध्ये तुमचा हा इकडं ग्रे दिली असणार इकडे साईडला. टोईंग हुक दिलेलं असतं इकडं. पुढे तुम्हाला बोनर पूर्णपणे प्लेन असणार आहे. आणि तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे आडास. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला आडस दिलेलं असणार इथं आडस असणार आहे. नंतर मग लेन ट्रॅकिंग पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असणार आहे. वायपर जसं दिलेले वॉशर दिलेलं असणार आहे. सर्वात टॉप मॉडेल आहे ZX मॉडेल आहे ही. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 3 व्हेरियंट असतात VX आणि ZX 3 व्हेरियंट असतात. ही सर्वात टॉप मॉडेल आहे. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकतात. ORMच्यामध्ये तुम्हाला टर्निंग इंडिकेटर दिली असणार आहे आणि बॉडी कलरमध्ये तुमचे असणार आहे ORM इकडे जायला. सेमच तुम्हाला वरती शाफ्ट मिट हँडल दिले असणार इकडे साईडला. आणि हे जे असणार आहे हँडलवरती पण तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर दिले असणार इथं. इथं पण तुम्हाला हे रिक्वेस्ट सेन्सर दिलेलं असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी विथ की असणार आहे. आणि हा जो पार्ट आहे आपला क्रोममध्ये तुम्हाला दिले असणार आहे हँडल इकडे साईडला. हे आपलं डोअर वायझर इकडे साईडला. हे आपलं गार्ड दिलेलं असणार आहे. हे पण एक्सेसरीचं पार्ट आहे. तुम्हाला तर अजून कोणती एक्स्ट्रा एक्सेसरी जर लावायची तुम्ही ती पण लावून घेऊ शकता यामध्ये. फ्रंटला तुम्हाला टायर्सची तुम्हाला साईज दाखवून द्या किती असणार आहे. टायरची तुम्हाला साईज असणार आहे टायरची साईज कुठली 60 15 इंच तुमचे दिले असणार आहे. हे आपले अलॉईज डायमंड कटवर दिले असणार आहे. सेंटरला तुम्हाला दिले असणार आहे होंडाचा लोगो. आणि फ्रंटला तुम्हाला सस्पेन्शन दिले असणार आहे मॅकफर्स्टन विथ कॉईल स्प्रिंगमध्ये तुम्हाला पुढचं दिलेलं असणार सस्पेन्शन. फ्रंटला तुम्हाला डिस्क दिली असणार आहे. इथं तुम्हाला हे मड फ्लेक दिलेलं असं इकडे साईडला. आणि सेमच पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेकमध्ये तुम्हाला पाठीमागचं सस्पेन्शन तुम्हाला दिले असणार आहे टॉरिझम बीममध्ये इकडे साईडला. आणि हा जो पार्ट आहे हा पण पार्ट तुम्हाला एक्सेसरीचा आहे डोअर वायझर. आणि रूफ रेल पण तुम्हाला तर लावून घ्यायची असतील तर तुम्ही हे लावून घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला काहीच नाही वरती तुम्हाला प्लेन असणार आहे रूफटॉप साईडला. आता तुम्हाला गाडीची मी रिअर प्रोफाईल दाखवतो. पाठीमागे घेऊन तुम्हाला बघायचं हे तुमचं टेललाईट तुम्हाला असं असणार आहे. हा पण पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असणार आहे. हा पण एक्सेसरीचा पार्ट आहे. आयवेटेकची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असेल. इकडच्याला तुम्हाला हे माउंट स्टॉपला इथं पण दिले असणार आहे. इथं हा स्पॉयलर आहे. स्पॉयलर प्लस तुम्हाला 2 तुम्हाला हे दिले असणार आहे हाय माउंट स्टॉप लॅम्प. आणि डिफॉगर पण तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार पडेंगे. होंडाची ब्रँडिंग आहे. इकडे तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे रिव्हर पार्किंग कॅमेरा. 4 सेन्सर असतील दिलेले इकडे साईडला. आणि रिफ्लेक्टर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल खाली. हा पण पार्ट तुम्हाला एक्सेसरीचं ते एक्स्ट्रा. आणि टेल लाईटवरती ही जी DRL आहे ही पूर्णपणे इथपर्यंत जळते या ठिकाणी. रिव्हर पार्किंग लाईट आहे आणि आपलं टर्न इंडिकेटर लाईट आहे. इथं पण तुमचे हे DRL दिले असणार आहे हे तिघही शेपमध्ये LED दिले असते सगळे तुमचे हे इकडे साईडला. आणि तुम्हाला बोर्ड ओपन करून दाखवतो. हे बघा बोट तुमचं असं असणार आहे. 416 लिटर पण तुम्हाला दिले असणार आहे बूट पेस इकडे जायला. रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. आणि हा पार्ट तुम्हाला इथं पॅक दिलेला असणार इकडं. डिझायरमध्ये हा तुम्हाला भेटत नाही. हा पॅकिंग नसते डिझायरमध्ये. इकडे जायला तुम्हाला हे हा पण पार्ट जो आहे खालचा मॅट हा पण तुम्हाला प्लास्टिकमध्ये दिलेला असणार. हा MXची ब्रँडिंग असणार इथं. लॅम्प पण दिलेलं असं इकडे साईडला. टोईंग हुक नाही आहे इथे. टोईंग हुक नाही आहे फक्त रिफ्लेक्टर इथं. याच्या खाली तुम्हाला दिले असणार स्पेअर व्हील. एक मिनटं हे बघा स्पेअर व्हील तुम्हाला दिले असणार सेमच इंची असणार आहे. हा पण नाही याच्यामध्ये थोडंसं हा कमी असणार आहे. हा 14 इंची आहे. 170 R 14 इंची तुम्हाला हा स्टील रिंगमध्ये दिलेला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. आणि खाली तुम्हाला हे आपली टूल किट दिली असेल आणि जॅक बिग दिली असणार की साईडला. 416 लिटर म्हणजे भरपूर मोठी स्पेस आहे. म्हणजे मोठी जी सुटकेस असतात ते तुम्हाला इथं आरामशी तरी 3 तरी मावतील. 2 मोठे आणि 1 लहान. बाकीचे जे छोटे बॅग असतात ते पण तुम्हाला इथं जागा दिली इकडे चालली इथं पण आणि तिकडून दिलेली असणार आहे. डिक्की बंद करतो. रिअर तुम्हाला डोअर ओपन करून व्हायचा.
डोअर पण हां सिंगल टोनमध्ये दिली असणार इथं की जायला हार्ड प्लास्टिकमध्ये दिले असणार आहे. नंतर मग तुमचे सिल्वर ग्रेमध्ये तुमचा इथं हा दिलेला असणार आहे डोअर हँडल. पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिले असणार आहे. 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील. ही पण जी पण ब्रँडिंग घेतली MSची ही पण तुम्हाला दिलेली असेल ॲक्सेसरीजमध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लावून घेऊ शकतात. नंतर मग नॉर्मली तुमचं जे प्लेन आहे तुम्ही ते ठेवू शकतात. सीट पण तुम्हाला असंच दिले असणार आहे इकडे चाईडला. आणि हे असणार इथं आपलं इकडे चाईडला असणार दिलेलं हे इकडं चेन उघडा इकडे हे बघा इथं तुम्हाला दिले. हे वरचं कवर आहे आणि हे आपलं आहे आपलं आर्मरेस्ट विथ कप होल्डर दिले असणार इकडे चाईडला. ठीक आहे. आणि हे जे हेडरेस्ट आहे हे तुमचे माउंटेड नसणार आहे. तिघंही जे असणार आहे हे फिक्स आहेत टॉप मॉडलमध्येच तुम्हाला दिलेले आहे. वरती पण जे डोअर हँडल असते ते पण सॉफ्टमध्ये दिले असणार आहे. आणि मेन म्हणजे आधीच्या मॉडलमध्ये ही जी होती आपलं ACचं व्हेंट ते इथं दिलेलं नव्हतं आधीच्या मॉडलमध्ये. आता तुम्हाला इथं भेटून होतं या ठिकाणी. आता मी तुम्हाला डाव्या साईड तुम्हाला डोअर पण दाखवतो गाडीचा. बघा ते फ्रंट तुम्हाला डोअर दाखवून देतो गाडीचं. डोअल डोअरमध्ये दिलं असतं नाही पडीने तुम्हाला पुन्हा सिंगल होतं. हे तुम्हाला डोअलमध्ये दिलं असतं आहे. हा तुम्हाला थोडासा बीच कलर आहे. ओव्हरव्हेनची कंट्रोल दिली इकडे साईडला. हे ओव्हरव्हेनची कंट्रोलमध्ये दिसते लेफ्ट साईडचे. आणि लॉक अनलॉकचं इकडे मध्ये दिली असणार. पॉवर विंडोची स्विच हे आपलं हँडल इकडे साईडला. बॉटल होल्डर दिलं असणार. स्पीकर दिलेलं असणार आहे. MSची तुम्हाला ब्रँडिंग तिथे दिली असेल या ठिकाणी. इथं थोडंसं स्पेस दिलेलं असणार आहे. आणि हा सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला इथं डोअर हँडल दिलं असणार आहे इकडे जायला. ट्विटर तुम्हाला 2 भेटेल इथं असणार आहे. तिकडे जायला पण दिलेलं असणार इथं. ठीक आहे. आणि हे बघा इकडे जायला तुम्हाला लेन असिस्टंट तुम्हाला हा कॅमेरा दिले असणार. आपण इथं ऑन करून हे करू शकतो. स्टार्ट स्टॉप इमोला जर दिले असणार आहे. हे आपलं असणार आहे टर्न इंडिकेटर लाईटची आणि आपले हेडलाईटची कंट्रोल दिलेली सगळीकडे. स्टेअरिंगवरती तुम्हाला दिलेले असणार आहे क्रूज कंट्रोल दिलेलं असणार आहे जायला. अँड्रॉइड सिस्टीमचे कंट्रोल दिले असणार आहे. 8 इंचमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हा अँड्रॉइड सिस्टीम इकडे जायला. आणि प्लस तुमचे हे बाकीचे तुम्हाला कंट्रोल दिलेले असणार इथं. इथलं हा ऑडोमीटर इकडचा तुमचं कॅल्सियम असणार आहे. पण हे तुम्हाला 7 इंचमध्ये दिले असणार इकडे जायला. तुम्हाला मी मध्ये बसून पण दाखवतो पण 1 मिनिट तुम्हाला दाखवून येतो. इथं तुम्हाला दिले असणार हे आपलं लेवल दिले असणार आपलं पडिंगचं डिक्की ओपन करण्यासाठी. आणि इथं तुम्हाला दिले असणार हे हाईट ॲडजस्ट करण्यासाठी. हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि रिक्लाइन करण्यासाठी दिले असणार इकडे जायला. हे पुढचं जे डॅशबोर्ड तुम्हाला ह्या अशा टाईममध्ये तुम्हाला दिले असणार इकडे जायला. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो 1 मिनिट. हे बघा हे असं नॉर्मल तुम्हाला दिले असेल. इथं तुम्हाला की पण दाखवून गाडीची. हे बघा की तुमची अशी असणार आहे नॉर्मली दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉक करण्यासाठी बोर्ड ओपन करण्यासाठी आणि एक तुम्हाला दिलेलं असणार एक सेल्फ स्टार्ट करण्यासाठी गाडी म्हणजे गाडीचं इंजिन स्टार्ट करण्यासाठी. दोघंही की तुम्हाला सेममध्ये दिलेलं असेल. इथं इकडे तुम्हाला दिले असणार आहे हे ट्रान्समिशन दिले असणार आहे ॲटोमॅटिकमध्ये इकडे साईडला. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला गिअर बॉक्स. आतमध्ये घुसल्या बघा पुढचं इग्निशन पण ऑन झालं नॉर्मली. आपण हे बघा तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा अशा टाईपमध्ये तुम्हाला दिलेलं असणार पुढचं हे मीटर इकडे जायला. इकडे तुम्हाला दिले असणार आहे RP मीटर इकडे जायला दिले असणार आहे. हे तुमचं फ्यूलचं दिले असणार आहे इकॉनॉमी किती आहे ती इकडे जायला. 1 मिनटं का ठीक आहे. इकडे जायला इथं तुम्हाला दिलं असणार हे आपले स्पीडोमीटर इकडे जायला. आणि सेंटरला तुम्हाला दिले असणार MID नॉर्मली. इकडे तुम्हाला दिले असणार हे आपले इथून आपण चेंज करू शकतो इथं या ठिकाणी. हे बघा सेंट्रल बस हे दिले असणार आहे. सीट बँड रिमाइंडर दिले असणार आहे. इथं तुम्हाला हे बघा किती किलोमीटर झालेलं ते टेम्परेचर किती आहे ते. नंतर मग आपलं लेन असिस्ट पण तुम्हाला दिलं असणार आहे. ट्रॅक्शन कंट्रोल पण दिलेलं असणार आहे. ABS ABD सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि हे बघा इन्फोटेनमेंट सिस्टीम तुमचा हा असणार आहे अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले दोन्ही दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. आणि हे दिले असतं तुम्हाला आपलं डेट दिलेली असते इकडे जायला. बाकीचे तुमची फंक्शन इथं तुम्हाला दिली असते इकडे जायला. होमचं बटन आहे बॅकचं बटन आहे. आपलं ब्राईटनेस कमी जास्त करायचं वॉल्यूमचं आणि हे पॉवरचं दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला दिलेलं असतं सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व सेटिंग असणार आहे दिलेली. USB कनेक्शन दिले असणार आहे. RDS रजिस्ट्रेशन दिले असणार. साऊंडचे तुम्हाला बीपचं सगळं दिलं असणार यामध्ये तुम्हाला. हे तुम्ही बघू शकता. भरपूर तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल. वॉलपेपर बिलपेपर सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. हे टचस्क्रीन नाही फक्त हे टचस्क्रीन दिलं फायदा होतं. हे टचस्क्रीन झालं असं अजून मसून झालं असं. हे इथं तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. वायफाय दिले असणार आहे. कॉलिंग कंट्रोल दिलेलं असणार आहे. नेव्हिगेशन दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिले असणार आहे. ठीक आहे. पुढचे तुम्हाला जे IRM जे असणार आहे ते नॉर्मली असणार दिलेले. हे आपले बल्ब आहेत हायलरमध्ये सन वायझर विथ तुम्हाला तिकीट होल्डर नाही भेटणार. इथं तुम्हाला भेटेल हे मिरर इकडे जायला. मिरर दिलेलं असणार आहे. सेमच तुम्हाला इथं पण सेमच दिलेलं असेल. इथं पण तुम्हाला हे मिरर दिलेलं असणार इथं या ठिकाणी. हे डोअर हँडल तुम्हाला सॉफ्टमध्ये दिले असेल. एअरबॅग दिलेलं असणार इकडे साईडला. साईडला इथं बघा फ्रंटला 2 असतील इकडं आणि बाकीचे तुम्हाला हे एअरबॅग इथं दिलेलं असणार आहे. कर्टनच्या ठिकाणी दिले असेल आणि इथं पण दिली असणार. इथं इकडे साईडला इथं तुम्हाला हे आपले एअरबॅग दिलेले असणार आहे.
आणि हे जे असणार मधलं बल्ब पण तुम्हाला हा दिले असणार हॅलोजनमध्ये इकडे साईडला. आणि ही जी पट्टी आहे इकडे ही पूर्णपणे हा एक्सेसरीचा पार्ट आहे. हा सध्या पुरता हा एवढंच लावून घेतलेला आहे. कस्टमरला जर हवा असेल तर तो पण लावून घेऊ शकतो. हे ब्लिंक ही काय झाला लाईट जी आहे ही LED स्ट्रीप हिची कलरिंग चेंजेस होते यामध्ये. आणि इथं पण बघू शकता तुम्ही, इथं तुम्हाला मध्ये हॅझार्ड लावून दिलेलं असणार आहे. हे ACचे वेंट दिलेले आहेत. ॲटोमॅटिक तुम्हाला हा क्लायमेट कंट्रोल दिलेलं असणार आहे. हे सर्व तुम्हाला इथं फंक्शन दिलेलं असेल की चाईडला. खाली तर पण तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे 12 वोल्टचं सॉकेट दिलेलं असेल इथं इकडे साईडला. आणि हा जो पार्ट आहे मधला इथं तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी दिलेलं असणार आहे. वायरलेस तुम्हाला हा चार्जर दिलेला असणार आहे इकडे साईडला. 2 USB पोर्ट दिलेले असतील इथं. जसं आपण मोबाईल ठेवू तर आम्हाला इथं हे चार्जिंग व्हायला सुरुवात होऊन जाईल. इथं 2 कप होल्डर दिलेलं असेल. हे तुम्हाला ट्रान्सफर दिलेलं असणार आहे आपलं ऑटोमॅटिकमध्ये इकडे साईडला. 6 स्पीडमध्ये दिलेलं असेल. हे तुम्हाला थोडंसं स्पेस दिलं असणार इकडे साईडला. पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे हे आपलं थोडंसं काहीतरी वॉलेट बिलेट ठेवण्यासाठी आणि काही आपण ठेवू शकतो, काही चिल्लर किंवा बॉटल होल्डर ठेवू शकतो आपण इथं. खाली तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे हा इथं ग्लव बॉक्स पण भरपूर मोठा दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला बुक दिलेलं असेल आणि फर्स्ट एड किट दिलेली असणार इकडे साईडला. खाली ही मॅट आहे, तुम्हाला दिसत नसेल दाखवून देतो. या अशा टाईपची पण तुम्ही मॅट लावू शकतात किंवा नॉर्मली जी असते आपली ब्लॅक कलरमध्ये ती पण तुम्ही लावून घेऊ शकतात. आपण हे पण जे आहे कवर आहे हे वरचं, आतमध्ये पण तुम्हाला ते पूर्णपणे सीट दिलेलं असतं इकडे साईडला. याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी रिगार्डिंग जर सांगायला गेलो तर ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला सगळं भेटून जाईल सेफ्टीमध्ये. पाठी तुम्हाला रिव्हर पार्किंग कॅमेरा पण असणार आहे आणि आपलं असणार आहे रिव्हर पार्किंग सेन्सर पण दिलेलं असणार आहे इकडे साईडला पाठीमागे. आणि प्लस तुम्हाला इथं पण एक कॅमेरा दिलेला असणार आहे लेन असिस्ट करण्यासाठी इकडे साईडला. वरती तुम्हाला आडा दिलेला असणार आहे इथं. एवढं तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये भेटून जाईल. सेफ्टी फीचरमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला ZX टॉप मॉडेलमध्ये सर्व प्रकारचे फीचर भेटून जातील. वरती तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं वायपरचं कंट्रोल दिलेलं असणार आहे. आणि ही आपली पॅडलशिफ्ट असणार आहे. आपण नॉर्मली म्हणजे आपल्याला मॅन्युअली पण जर गिअर शिफ्ट करायचं असेल तर तुम्ही इथून हे करू शकतात इथून या ठिकाणी. स्टेअरिंगवरती तुम्हाला होंडाचं तुम्हाला लोगो दिसणार आहे इकडे साईडला. आता मी गाडी बंद करतो आणि बोर्डकडून तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो. पण गाडी बंद करूया. ऑफ गाडी आता मी ओपन करून दाखवतो. इकडे तुम्हाला दिले असणार हे आपलं बोर्ड ओपन करण्यासाठी. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो ना तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो तुमचं असं असणार आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन दिली असणार आहे इथं दिलेली असेल तुम्हाला. इथून तुमचं हे जे आहे तुम्हाला असणारे 4 ते 5 स्टार तुम्हाला रेटिंग दिली असते NCMPमध्ये. इथं तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला सेफ्टी दिली असणार. ABS, EBD तुम्हाला सिस्टम दिली असते इकडे साईडला. हे आपलं ब्रेक ऑइलचं इकडे साईडला. बाकीचं हा इंजिन तुम्हाला 4 सिलेंडर असणार आहे. IVTECची तुम्हाला ब्रँडिंग दिली असेल. होंडाची पण ब्रँडिंग तुम्हाला याच्यामध्ये दिली असणार आहे या ठिकाणी. 1.2 लिटरचं तुम्हाला इंजिन दिले असणार जे 1200 सीसीचं दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू जी असणार आहे ती तुम्हाला 16ची दिली असेल. आणि पॉवर तुम्हाला भेटते 90 BHPची जी 6000 RPM चालते. आणि 110 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 4300 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज जी असेल CVTमध्ये आणि याच्यामध्ये आपल्या मॅन्युअलमध्ये तुम्हाला समोर दिसत राहील. तुम्ही ती पॉज करून बघू शकता. आणि बाकीचं तुम्हाला काही फंक्शन दाखवून देतो. बॅटरी हे आपले फ्यूची कंट्रोल दिलेलं असेल साईडला. हे खाली तुम्हाला गिअरबॉक्स दिलेलं असते आणि खाली तुम्हाला पॅकिंग दिली असणार आहे नॉर्मली इथपर्यंत इंजिनच्या खाली. आणि हे जे असणार आहे आपलं रेडिएटर त्याच्यात तुम्हाला दिलेलं असतं खाली. हे आपलं याचं वायपरचं पाणी भरू शकतो त्याच्यामध्ये आपण सेफ्टीच्या रिगार्डिंग. कारण की होंडाच्या सर्व ब्रँडमध्ये तुम्हाला सेफ्टी सर्वात पहिल्यांदी फर्स्ट दिसेल या गाडीमध्ये. आता मी बोनस बंद करतो तर तुम्हाला थोडंसं गाडीबद्दल माहिती देऊन टाकतो. काय तुम्हाला याच्यामध्ये फीचर असणार आहे. फीचर तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला दिलेले असणार आहे गाडीमध्ये सर्वच. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला सर्वच फीचर्स असणार दिलेले. VAमध्ये तुम्हाला बेस मॉडेल असणार Bमध्ये आणि VSमध्ये तुम्हाला थोडेफार दिलेले असणार आहे हे आपले फीचर्स याच्यामध्ये. आणि हे बघा ORMच्या खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे इकडे साईडला आपला कॅमेरा दिलेला असणार आहे. हां इकडे साईडला पण दिलेलं असणार आहे आणि फ्रंट बॅकला पण दिलेलं असणार रिअरला. आणि मेन म्हणजे तुम्हाला आडस दिलेली असणार आहे. आडस पण दाखवून दिलं तुम्हाला विथ तुम्हाला लेन ट्रॅकिंग तुम्हाला कंट्रोल पण दिलेलं असणार आहे. जे तुम्हाला ऑलमोस्ट होंडा सिटीमध्ये जे आहे तेच तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. टाकी पण तुम्हाला सांगतो किती असणार आहे ती 35 लिटरची तुम्हाला टाकी दिलेली असणार आहे. आणि जो रिअरचा जो पार्ट आहे गाडीचा हा ऑलमोस्ट तुम्हाला होंडा सिटी सारखा भेटेल तुम्हाला. हा पूर्णपणे हा ऑलमोस्ट होंडा सिटी सारखाच आहे जी आधीची मॉडेल आहे होंडा सिटी. MS नाही का MS तुम्हाला थोडंसं वेगळं असणार आहे. हे आता तुमच्याकडे ही जी आहे ती नवीन आहे. तुम्हाला जुनी पण दाखवतो. जुनीमध्ये तुम्हाला जो पण पाठीमध्ये तो पार्ट असणार आहे हा थोडासा वेगळं दिली असणार आहे. हे बघा मित्रांनो पाठीमध्ये ही ओल्ड मॉडेल आहे. ही जनरेशन 2 आहे आणि ती आहे जनरेशन 3. ही जनरेशन 2मध्ये तुम्हाला असं टाईपची तुम्हाला टेललाईट भेटेल या ठिकाणी. आणि तुम्हाला ती दाखवली ती जनरेशन 3 होती.
फ्रंटला पण तुम्ही शकतात. पुढची ग्रिल जी आहे तुम्हाला पूर्णपणे ऑलमोस्ट वेगळी असणार दिलेली, कारण की जो पण शेप आहे पुढचा विटचा हा थोडासा वाढवलेला आहे या ठिकाणी. आधीच्या मॉडेलमध्ये वेगळा होता आणि हा थोडासा वेगळा असणार आहे, त्यामुळे थोडंसं गाडीची जी लुक आहे ती अजून जास्त एनहॅन्स होते, जास्त चांगली दिसते मस्त. टोटल तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. रेड कलर, ग्रे कलर, मेटॅलिक सिल्वर कलर, ब्लू कलर, एक असणार आहे ब्राऊन कलर आणि एक असणार आहे व्हाईट कलर. तुम्हाला या 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे सेफ्टी रिगार्डिंग सिक्युरिटीमध्ये दिले असणार आहे कार लोकेशन, जिओ फेन्स, ॲटो क्रश नोटिफिकेशन, ड्राईव्ह, न्यू रेकॉर्ड, नंतर मग स्टोलन व्हेकल ट्रॅकिंग, कॉन्टिन्युअसली स्पीड अलर्ट आणि एक अनऑथोराइज तुम्हाला असेच मला अलर्ट दिले असणार आहे. मेन इमोर तुम्हाला याच्यामध्ये फीचर दिले असणार आहे. याच्यामध्ये कन्व्हिनियन्समध्ये तुम्हाला दिले असणार आहे फाइंड माय कार दिलेलं असणार आहे, डिजिटल पिकअप ड्रॉप फॅसिलिटी दिली असणार आहे, होंडा कनेक्शन विथ दिलेली असणार आहे, ट्रिप डायरी दिली असणार आहे, रिमोट ऑपरेशन क्लिक असणार आहे, कार डॅशबोर्ड, शेअर कार लोकेशन, फ्री सर्व्हिस कुपन, रिड्युम्शन अँड मेनी मोर फीचर्स दिलेले असणार मला. पीस ऑफ माइंडमध्ये मला दिले असणार सर्व्हिस शेड्यूल, RSA आणि टो अवे, पेमेंट गेटवे, टायर प्रेशर मॉनिटर, TPMS पण मध्ये दिले असणार त्यामध्ये आणि मेनी मोर तुम्हाला दिले असणार. फ्यूल पे पण दिले असणार आहे. यामध्ये तुम्हाला अलेक्सा आणि स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी ॲप पण दिले असणार आहे आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी ॲप पण तुम्हाला एकदम भेटून जाईल. यावर तुम्हाला सर्व प्रकारचे डिफरंट फीचर असणार आहे, त्यामुळे ते मोबाईलद्वारे तुम्ही ऑपरेट करू शकतात. स्टँडर्ड वॉरंटी तुम्हाला दिली असणार 3 वर्षापर्यंत. 7 वॉरंटीची अप टू तुम्हाला 7 years दिली असणार आहे. अनलिमिटेड किलोमीटर्सची एक्सटेंडेड वॉरंटी दिली असणार आहे आणि एक असणार आहे अप टू 10 years. ती असणार आहे तुम्हाला 1,20,000 किलोमीटरपर्यंत दिली असणार आहे एनी टाईम वॉरंटी. बाकी तुम्हाला जी पण असणार डिटेल तुम्हाला शोरूममध्ये भेटून जाईल, तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. हे जे शोरूम आहे तुम्हाला रेजंट होंडा तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल, तुम्ही डायरेक्ट इथं इन्क्वायरी करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, अशी एक गाडीवरून परत पुढच्या वेळेस भेटूया.